नमस्कार बालमित्रांनो, मास्तरांची शाळामध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, नागपूरची संत्री हे नाव तर आपण सर्वांनीच ऐकले. पण डहाणूचे काय प्रसिद्ध आहे? किंवा जळगावला कोणतं फळ सर्वात जास्त मिळतं? स्कॉलरशिप आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यावर नेहमी प्रश्न विचारले जातात. म्हणूनच आज आपण महाराष्ट्रातील प्रसिद्ध फळे आणि त्यांचे जिल्हे यांची एक छोटीशी सफर करणार आहोत. चला तर मग. 1. नागपूर. सुरुवात करूया विदर्भातून. नागपूर म्हटलं की डोळ्यांसमोर येतात ती आंबट गोड संत्री. नागपूरला संत्र्यांची नगरी सुद्धा म्हणतात. 2. जळगाव. आता येऊया खानदेशात. जळगावची केळी फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत. 3. नाशिक. थंडीच्या दिवसात नाशिकला भेट दिली तर तिथे सगळीकडे तुम्हाला द्राक्षांच्या बागा दिसतील. नाशिकला द्राक्षांचे आगार म्हटले जाते. 4. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी. आता वळूया कोकणाकडे. आपल्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचा विषय निघाला की तोंडाला पाणी सुटतंच, कारण इथला हापूस आंबा जगभरात भारी आहे. हापूसला फळांचा राजा का म्हणतात हे कोकणात आल्यावरच कळतं. 5. महाबळेश्वर. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे? तर लाल भडक आणि रसाळ स्ट्रॉबेरीसाठी. 6. डहाणू पालघर. पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि घोलवड या भागात सर्वात जास्त काय पिकतं? तर गोड चिकू. 7. सोलापूर. सोलापूरचा जिल्हा हा लाल चुटूक डाळिंबांसाठी खूप प्रसिद्ध आहे. 8. अलिबाग. रायगडमधील अलिबागचे पांढरे कांदे तर प्रसिद्ध आहेतच, पण उन्हाळ्यात इथले कलिंगड सुद्धा खूप आवडीने खाल्ले जाते. तर मित्रांनो, ही होती आपल्या महाराष्ट्रातील काही खास फळे आणि त्यांचे जिल्हे. आजचा तुमचा प्रश्न: तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमच्या जिल्ह्यात कोणतं फळ सर्वात जास्त पिकतं? किंवा तुम्हाला कोणतं फळ सर्वात जास्त आवडतं? मला खाली कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि नवनवीन माहितीसाठी मास्तरांची शाळाला आत्ताच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत.